मुंबईमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। आज सकाळपासून नाशिकमध्ये देखील मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। या संपूर्ण परिस्थितीचा भाजीपाल्यावर मात्र मोठ्या प्रमाणावर परिणाम झाल्याचं आपल्याला दिसून येतं। आपण आता आहोत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये। मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची आवक या ठिकाणी होत असते आणि नाशिकच्या या बाजार समितीमधून मुंबईला मोठ्या प्रमाणावर भाजीपाला हा पाठवला जातो। परंतु गेल्या 2 दिवसांपासून मुंबईकडे जाणारा भाजीपाला जो आहे तो कमी प्रमाणामध्ये पाठवला जातो आणि त्यामुळे तिथल्या किरकोळ बाजारात जे आहे ते दर वाढलेले आहेत। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी राजू शिंदे। शिंदे साहेब, काय सांगाल, काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीने आवक बाजारामध्ये होते? बाजारामध्ये आवक, काही गोष्टींची आवक एकदम कमी आहे, काही गोष्टींची आवक एकदम जास्त आहे। साधारणपणे मागणी आणि पुरवठ्याच्या सूत्रानुसार जी दर्जाचा जो माल मुंबईमध्ये लागतो त्या दर्जाचा माल होणाऱ्या पावसामुळे कमी प्रमाणात बाजार समितीत येतो आणि त्याचा पुरवठा बाजार समितीच्या घाऊक बाजारात कमी होतो आणि त्याचा परिणाम हा किरकोळ बाजारावरती होतो। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून मुंबईमध्ये जाणारा जो भाजीपाला आहे हा अनेक प्रकारचे विविध प्रकारच्या क्वालिटीचा असतो आणि त्या मुंबईमध्ये जो जाणारा भाजीपाला हा उपनगरामध्ये किरकोळ विक्रीसाठी पोहोचतो। तर घाऊक विक्रीमध्ये जाणारा जो क्वालिटीचा जो उत्कृष्ट दर्जाचा भाजीपाला आहे, पावसाचा निश्चितपणे वाहतूक, त्याच्यानंतर होणारी प्रचंड वाहतूक कोंडी, त्याच्यानंतर शेतकऱ्यांना माल काढण्यासाठी येणाऱ्या अडचणी, या सगळ्या गोष्टींचा परिणाम भाजीपाल्याच्या आवकीवर झालेला आहे आणि त्या अनुषंगाने बाजार समितीमध्ये होणारी जी आवक ही घटून मुंबईमध्ये काही भाजीपाल्यांचे भाव हे काही प्रमाणामध्ये वाढलेले नक्कीच दिसतात। येत्या 1-2 दिवसामध्ये साधारणपणे पाऊस उघडेल आणि पुरवठा आणि मागणी याचं संतुलन होऊन आणि गिरायकांना सर्वसाधारणपणे दिलासा मिळेल अशी आशा दिसते। पण नाशिकमधून जरी कमी प्रमाणात भाजीपाला जात असला तरी आपल्याकडे आवक कशा पद्धतीने आता सध्या सुरू आहे? आपल्याकडे आवक ही काही मालांची एकदम चांगल्या प्रकारे सुरू आहे, काही मालांची एकदम कमी प्रमाणात सुरू आहे। आता मागणी आणि पुरवठा यानुसार काही मालांचे आता जसं वांगे आहेत, हे वांगे आता सध्या नाशिक मार्केटला संगमनेर पट्ट्यामधून येतात। संगमनेर पट्ट्यामध्ये पाऊस कमी असल्याने तिकडची प्रचंड आवक या ठिकाणी होते आणि त्या प्रमाणामध्ये वांग्याचे बाजार भाव आहेत ते स्थिर आहेत। परंतु जसं भोपळा झालं किंवा उत्कृष्ट प्रकारची काकडी झाली, उत्कृष्ट प्रकारचा दोडका झाला, या गोष्टी उत्कृष्ट क्वालिटीचे जे माल आहेत या मालांची आवक काही प्रमाणात कमी होऊन बाजारभाव वाढीवर याचा 100% परिणाम झाला। मग नाशिकच्या बाजार समितीत दर काय, मात्र दर घसरलेत की काय परिणाम दिसून? क्वालिटीचे जे उत्कृष्ट दर्जाचे जे माल आहेत याचे दर महाराष्ट्र बाजार समितीमध्ये शक्यतो लवकर घसरतच नाही, फार कमी प्रमाणामध्ये असं होतं। आजही तुम्ही बघाल तर उत्कृष्ट प्रकारचे गिलके आहेत, दोडके आहेत, काकडी आहे, भोपळे आहेत, शिमला आहे, याचे दर हे साधारणपणे चढ्या दराप्रमाणेच आहेत। पण किती नाशिकमधून किती प्रमाणात भाजीपाला हा मुंबईकडे पाठवला जातो या बाजार समितीमधून साधारणपणे? मुंबईची बाजारपेठ ही बऱ्यापैकी नाशिकवर अवलंबून जरी असली तरी बाकीच्या राज्यांमधून आणि प्रदेशामधून या ठिकाणी आवक होत असते। परंतु एक योग्य सीझन असा आहे हा की या ठिकाणी नाशिक कृषी बाजार समितीतूनच मुंबईला बऱ्यापैकी पुरवठा होतो। परंतु आता सध्या पाऊस असल्यामुळे 100% या ठिकाणी जे आवक आहे ही नाशिकच्या बाजारमध्ये घटलेली सुद्धा असून जो दर्जाचा जो माल आहे, जो क्वालिटीचा जो माल आहे, त्या क्वालिटीच्या मालाची निश्चितपणे मुंबईला अडचण भासते। म्हणजे पाऊस उघडण्याची वाट आता आपल्याला बघावं लागेल। पाऊस उघडण्याची वाट बघण्याशिवाय आपल्याकडे कोणाकडे पर्याय नाही। तर गेल्या 2 ते 3 दिवसापासून मुंबईमध्ये मोठ्या स्वरूपाचा पाऊस सुरू आहे, तर त्यामुळे बाजार समितीवर कशा पद्धतीचा परिणाम दिसून येतो? आवक कशा पद्धतीने आता होते, कारण मुंबईला भाजीपाला जातो? सर, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साधारण 30 ते 40 प्रकारच्या भाजीपाला नियमित येत असतो आणि नियमित त्याची खरेदी विक्री चालते। परंतु त्यात मुंबईकडे साधारण 20 ते 25 गाड्या दररोज जात असतात संपूर्ण मालाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या। परंतु 3 ते 4 दिवसापासून 6 ते 10 गाड्यांच्या आसपासच गाड्या जात आहेत। त्यांचंही प्रमाण कमी झालं आहे, कारण इथून माल जाण्यासाठी भरपूर अडचणी येत आहेत आणि पावसामुळे ते शक्य होत नाही। माल खराब होणं, पुढे जाऊन कुठेतरी गाड्या अडकणं, या सगळ्या गोष्टींमुळे जाण्याचं प्रमाण कमी झालं आहे। पण मग बाजार समितीमध्ये आता भाजीपाल्याची आवक कशी आहे? म्हणजे आवक होते की आवक घटली? बाजार समितीत भाजीपाल्याची आवक प्रमाण कमी झालं आहे, पण उठाव पण नाही आहे, कारण सगळीकडेच माल जात नाही आहे पावसामुळे। त्यामुळे उठाव कमी असल्यामुळे बाजारभाव पडले, दर कोसळले आता बरेच। पण मग आता ही परिस्थिती कधीपर्यंत नियंत्रणात येईल? तर जोपर्यंत पाऊस आहे सगळीकडे
त्याच्यामुळे बाजारभावावर पण परिणाम होतोच आणि आवकेवर पण परिणाम होतो. पाऊस जरी थांबला तरी इतर ठिकाणी जर पाऊस असला तरी बाजारभावावर परिणाम होतोच. आवक जरी वाढली तरी पुढे जाणारा माल जर जात नसेल तरी किमतीवर परिणाम होतो. आणि जर माल शॉर्ट पडला आणि पुढे डिमांड जास्त असली तर बाजारभाव वाढतात. पण सद्यस्थितीत दोन्ही गोष्टी होत नसल्यामुळे बाजारभाव कमी होईल. पण मग सध्या जी आवक किती आहे, हो. तर मग हा जो भाजीपाला आहे हा स्थानिक बाजारपेठेमध्ये जातो की सध्या जी आवक होते त्यातलं 70 ते 80% माल हा सिटीच्या आसपासच्या एरियात जिथे जाण्यासारखं परिस्थिती आहे तिथेच जातो आहे. पण तो फार अल्प प्रमाणे, त्या प्रमाणात नियमित जेवढा माल जातो तेवढा जात नाही. आपण बघितलं की नाशिकच्या बाजार समितीतून मोठ्या प्रमाणावर भाजीपाला जो आहे तो मुंबईकडे पाठवला जातो. दररोज साधारणपणे जर आपण आकडेवारी बघितली तर 20 ते 25 वाहनं जी आहेत ती मुंबईकडे जात असतात. परंतु गेल्या 2 दिवसांपासून मुंबई असेल किंवा आता आजपासून नाशिकमध्ये जो काही पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळं कमीत कमी म्हणजे 6 ते 10 वाहनं जी आहेत ती इतकी वाहनं भाजीपाला जो आहे तो मुंबईकडे जातो आहे. आणि त्यामुळे मुंबईमध्ये किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर जे आहेत ते आपल्याला वाढलेले दिसून येतात. त्यामुळे पुढील काही दिवसामध्ये पावसाची उघडीप दिल्यानंतरच हा भाजीपाल्याचा जो पुरवठा आहे तो सुरळीत होण्यास मदत होणार आहे. कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.